तर विषय असा झाला आहे, चालवणार तो ह्याला आत्ता आणि परत ह्याला घ्यायचं होता. तो राकेश तिथं गाठ पडली. राकेशला म्हटलं फक्त जो ठेवला रायबाच्या खांदेव आधी रायबाला चालवतो परत ह्याला नेतो चालू आहे. एवढी मस्ती बेकार मस्ती करतो बेकार. लोकच फेरा काढतो साहेबाचा डावीन उजवी म्हणजे कळत आपल्याला. जर समजा डावीनं लावलं स्पीड तर मग आहेत शीट. हो हो टाप काढायचा राहिला आहे तरी म्हटलं तर साहेबासनी झोपला आहे बघा मस्तपैकी. आता 2-3 राऊंड मारून घेतो आणि दररोज काय व्यायाम घेतलेलं शेअर करणं काय बरोबर नाही वाटत. आता घेतो 2-3 राऊंड मारून मस्तपैकी. हो 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 शेट हो. थांब 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 आयुष्यभर असला मारला मी आत्ता रायबाला कारण तिसरा राऊंड झाला. आणि राकेश काय आहे विषय सांगायचा नारळच्या जरा मागे आणि हे पाजल्यापासून मी त्याच्यापाशी त्यामुळे मला ह्या सगळा अभ्यास माहिती आहे. 3 मैदानं केली त्याची. 3 मैदानात हे शेवटचं 150-200 फूट राहिलं का नाही अंतर निकार रेषेचं तिथनं गोळीगतच बाहेर जातो. आणि आता पण आम्ही पाट्याला हाणतोय का नाही ह्याला टायराला 4 दिवस झाला हाणतोय. काय करतो त्या नारळी बशीत जरा माग काय नाही तिथनं डायरेक्ट बाहेर पडतोय. आता हिथं स्टॉप आहे बघा हिथं ह्या झाडापाशी हिथनं एवढं 200-150 फूट भरलंच. हा कसा दिला प्रसाद आत्ता. आता काय करायचं सांगतो तुला मी. आता बसायचं नाही आता मोकळं जाऊया मोकळं टायर घेऊन. आता बघे आता प्रसाद मिळाला आता बघे तिथनं बाहेर येतो का ही त्या ध्यानातच घालवायचं आहे. जरा दम खाऊ काय म्हणून का माग लागलाय माझ्या बाहेर जातो तिथून. एक हाय ते आहे तुझ्या आता म्हटलं असतं तू आणि चालू केली जी शिव खरं जाग्यावर नाही शिव निकार रेषा बघतो तिथनं मारते म्हणजे मध्या मार. तर आता असा विषय झाला सांगतो काय असेल ते आपलं रिअल असते खरं असते. 2-3 दिवस झालं आपण फेरं मारतो इथं म्हणजे टायराला चालवतो आणि मैदानात पण त्यांनी तसंच केलेलं. 3-4 मैदान केली 150-200 फूट निकार रेषा राहिली आपली की ह्यो तिथनं बैलाला घेऊन बाहेर जायचा. हे तो पण तसंच करायला लागला. हे आता हे नारळच्या पुढं जरा पुढच्या साईडला तिथनं ह्याला टायराला चालवत होतो ना आता 3रा-4था दिवस आजचा त्याच्या मागणं तिथनं बाहेर जायला बघत होतं आणि तिथनं हे अंतर असते 150-200 फूट असते इथंपर्यंत. म्हणजे हे ते इतका हुशार आहे ह्यो की बास. तर मी वळागलेलंच ह्यो मला माझ्या लगेच देण्यात आलं की मैदानात पण ह्यो असंच करतो म्हणून. कारण ह्यो पाजल्यापासून मी त्याच्यापाशीच आहे. त्याचा खडा मला पाठ आहे सगळा. काय करायचं पर्याय तर आज ठरवलेलंच. आज राकेश पण गाठ पडला इथं योगायोगानं. मग पहिला 1 राऊंड मारला गेला बाहेर म्हटलं जाऊ दे चला तिथनं बाहेर गेला. परत दुसऱ्या राऊंडला पण बाहेर गेला जायला निघाला ढेकळी घेतली ढेकानं फोडलं कान. मग आला परत न्याला खाली परत जरा नुसतं तिरकं बाहेर बघितलं त्यानं तिथनंच बाहेर जायला. परत दाव होता आता दाव्यानं फोडला. आता परत ठरवलेलं आज जोपर्यंत बाहेर जातो इथनं तोपर्यंत फिरवायचा नुसतं टायराला. आता 3 राऊंड मारलेत परत म्हणजे मोकळं. 3 राऊंडला वगैरे एका रेषेत आला त्या तिरकं पण त्या नारळीकडे बघितलेलं नाही आता. म्हणून ट्रायल म्हणून म्हटलं चला आता काय करायचं शेवटचं म्हटलं राकेश फक्त इथं बसला याच्यावर आणि मी मागणं चालत होतो. मला बघायचं होतं मी हा निम्म्यात नीटनं घेतलाय. मला बघायचं होतं ट्रायल म्हटलं आता ह्याला कायच म्हणजे वाढायचं नाही काय नाही गप जायचं म्हटलं मागणं. आणि हात्यारच होतं बघा हात्यात आपल्या आणि गप आम्ही आलो गाड्याने इकडं तिकडं पण बघितलं नाही सरळ आलाय का रेषेत. आता फेऱ्याला पण मग ते असं नियोजन उद्या नाही आता गरज. आता मला विचार घेतो आता तो उद्या तिकडं बघत पण नाही कारण की इतकं डोक्यात होते त्या बाजून बाहेर डावीन वाढल्यापासून ते अजून बाहेरच जातो डावीन. लय हुशार आहे. आता फेऱ्याला काय करायचं 150-200 फूट निका रेषा बसून तेवढीच पोरं 1-5-6 उभा करायची. तेवढा 1 राऊंड तो कडपर्यंत आला नाही मग लागला सुराला बघ इकडे तिकडे पण बघत नाही तेच जर शाने ग तिथनं बाहेर मार पण मिळाला नसता आणि एवढं याप पण लागलं नसतं. असं व्यायाम पण झाला. चला शेठ रडायला लागली त्याने हे बघा मारलं म्हणून तेवढं चालायचं बाळा. हा तरी बेस तुझी मम्मी नाही तर काय करायचं नाही व्यायाम घ्यायची त्याला. आता काय ठेवतोय असं आता दात लावलाय त्यामुळे विषय नाही. आता पिटरा पडणारच विषयच नाही. खरंच लागा रडायला लागली आईच्या गावात. चला मी आलो आता केस कापून आणि येऊन आंघोळ मस्तपैकी गेल्या आणि तुमच्यावर एक शेअर करायचा आहे. आमच्या घरातल्या 2 सुगरणी जेवण करायला लागले की त्यांची गंमत बघा. म्हणजे श्रीशन श्रीशाची आई गपचूप बघा गंमत बघा. तर यांचं बघा हे असं आहे निसर्ग राजा आणि बघा निसर्ग राणी आणि निसर्ग राजा दोघे
तर श्रीशाला आले चपाती भाजायला. माझी लहानपणीची आठवण यायला लागली. मी आईला अशीच मदत करत होतो. तिला मागं लागली जा जा, कारण की आम्हाला जायचं फिरायला. तर कमेंटमध्ये नक्की सांगा असं आहे का तुमच्याकडं पण, म्हणजे की बायको माहेरला गेली की लगेच इकडे बॅगा भरून पोरं फिरायला जाते ट्रिपला. मग आता पण जाणार आहे चालतो पण मी काय मुक्कामी निघालो. बरं चला एकदा कोकिळाचा आवाज दाखवा तुमच्या दोघींचा. येते की तिथं येते श्रीशा सुरू वाटतं बाळा नाही येत. माझा आवाज ऐकले व्हिडिओ बघायची पद्धतीने. चालतं चला कॉपीराईट पडेल आता. काय करतोय काय दाखवणार नाही काय असा मला प्रश्न आला. म्हटलं दाखवूया आता. आणि इकडं मला माहिती आहे काय इथं मटण नाही बाळाचं वाटतं. चेष्टा करू नकोस. चिकन आहे पुण्याला आणि घामा घुम झाला. कष्टाने एवढं करता तुम्ही जेवत नाही व्यवस्थित तवाला वाईट वाटतं. आता जेवणार की दररोज तू गेलो सुट्टीला आता जाऊ का म्हणलं की लय राग येतो. म्हणून जा म्हणत नाही. तुमची इच्छा आहे. हां तुमची इच्छा आहे, मी लवकर जावं. माझी इच्छा नाही बाई. मी मग अजून राहा. बरं फोन कोणाचा आला बघ. आपल्या दोघात चालू होईल परत. रायबा सॉरी बरं का भावड्या. काय झाला विषय रायबाचा व्यायाम चालू आहे आणि व्यायामात आपण काय खंड काय झालं एखादा शब्द चुकतो की चुकतो कसा नाही चुकायचा. तर व्यायामात काय आपण खंड पाडणार नाही. व्यायाम येऊ घेणारच साहेबांचा आणि काय असेल ते आमच्यापर्यंत म्हणजे जे आम्हाला वाटतं तेच करणार आहे आम्ही. मग आता काय व्हायला लागले आता म्हणायला का करा 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 मैदान चालू फेरा काढणारच आहे. त्यासाठीच व्यायाम घ्यायला लागलो. आणि त्याचे खोड मोडले काल आम्ही एका दिवशी 100-150 फूट बाहेर जातो का तसं इथं प्रसाद वाईज दिलेला नाही. आज मला बघायचा तसा करतोय का कोंबड्या कशा बाहेर आल्या खरं आज नाही करणार तसा. कारण तुम्ही म्हणता असं की एकदा त्याने डोक्यात ठेवलंय माझं बाळ हुशार एकदा डोक्यातून ठेवलं विषयच नाही. मग आता तेव्हा ठेवलं डोक्यात आता सगळं द्यायचं तिथून बघा. आणि आपल्याला म्हणजे सपोर्ट सिस्टीमला जेव्हा कोण नसतंय म्हणजे मित्रमंडळी वगैरे प्रत्येकाचं काय ना काय काम असतं दररोज कोणाला असा वेळ नसतो. बरोबर आहे ना. प्रत्येकाचं शेवटी हाय प्रत्येक शेड्यूल आहे बेस्ट तुमचं काम सोडून जाणार की आपण रोज जाणार. रोज त्यांचं शान पाणी घाण काढणार रोज. तर काय झालं तर नाताभाऊ येणार होतं. त्याला निघालं लय महत्त्वाचं काम. मग काय करायचं चलो सपोर्ट सिस्टीम पण नाही एकदा. कारण की जो खांद्यावर ठेवसपर्यंत दोघं लागते तिला. म्हणतो जो तेवढा रायबाच्या खांद्यावर ठेव. काय करायचं असते खांद्यावर ठेवायचं नाही तू धर रायबाला माझा मी ठेवतो. मला तिच्यात जरा भीतीच वाटते हो. हे आहे की टाप आहे की. बरं चला आवरूया पटपट. चल चला मी तर माझा बनवली राहते. कारण कसं आहे ऊन जायचं आहे. असं म्हटलं माझ्या बाळाला उन्हात चालवू नका. यांनी म्हणतात गाब्बास कमेंट काय लिहा गावानीत कशात आई काय झालं. लाड करायचं तो दावणीवर हा करायचा. लाड करायचं दावणीत करायचं. अरे बाई नाता भाव आले कसं काय याला म्हणा भाऊ कसं आहे त्याला काळजी. महत्वाचं काम होतं आता सांगितलं व्हिडिओ काय म्हणते मी खोटं बोलते. नाही त्याला काळजी लागली ग म्हणणार भावड्या कसा एकटा चालू आहे. निघाल्या काचूळ गाडा काचूळ गाडा निघाल्या. चला आता आपण चालूया मग रायबाला. 4-5 वाजे काढ फक्त. हा 5 वाजे हा सुटतील नव्हता. ऐ चालायचं आहे लगेच. ह्याला पण चालवायचं आहे. ह्याला फेरा टाकणार आहे. आणि ह्या शेरचं काय मैदानात पायरा बघायचा चाललाय ह्या साहेबासनी. ह्याला चालवायचं आहे म्हणजे व्यायाम द्यायचा जरा. आणि ह्याला पण फेरा टाकणार आहे. मग जरा चालवून आणतो ह्याला. त्याला संकट येणार आहे फेऱ्याला आपल्या ब्रह्माला आणि ह्याला. या शेरचं
नुसतं 4 दिवस व्यायाम घेतला आहे विषय हार्ड झाला. असू दे. तर हे बघा नुसतं रायबाला चालवायचं आहे तर ड्रेस टोपी बिपी उन्हाळ्याची काळजी घ्यायला लागते. स्किन केअर महत्वाचं आहे. आणि आमचं स्किन केअर तुम्ही काय नॅचरल काय म्हणते ती तुमची खरोखर चांगली स्किन आहे. आमची लगेच पडत्या म्हणजे वांग येतोय हो. बाकी काय होत नाही खरं वांग येत. मला अजून तुम्ही कोणीकडे निघाले हा राईबा काय रे ब्रह्मा रायबा बारका होता तर असा पळत आला की मी वरडायची माहित आहे का. असं वाटायचं की हिला आणि मारल पण त्यानं कधीच मारलं नाही. ब्रह्मा आहे त्या मापाचा. अरे चिक्या कुठं हा काय गेलंय हो थांबा की कसं पुढनं हा रायबाचं पोटच आत गेलं है ना. हाय मनात त्यांना ध्यानात आणि करणार क्षणात जी हाय मनात ती हाय ध्यानात ती करणार मी क्षणात. रायबा शेट का नाही औशिस्तीत थांबा ऐकू आवाज येत नाही. हा हा बघे आज काल प्रसाद असा दिलाय विशेष हार्ड आज बघे काय करू. थांबा की थांबा मोबाईल ठेवू दिला मला. चांगला आलंय गावात तण पण नाही काय नाही भारी दिसतंय. पाणी कमी पडायला लागलं. मक्यान काढा आता सूर लावा जाईल ते आता. अहो होय की रायबा माझ्या मागणं काय आणि काय पाहिजे. हा हा असं करा की माग ओ माग वळा माग माग वळा तर हद्द संपल्या. जाईल पळून उगच दमल. आता बघा रायबा कसा मागणी होती माझ्या. चल या या जाय. आता माग जातो का बघा माग गोष्टी का बघा. चला तेरीकुट कसं चाललंय बघा. चिक्या पण बघा रायबान आपला सूरच लावलाय पुढंच. ह्यानी म्हणतात मागे खरं पुढंच.
तर आम्ही इन्स्टासाठी एक छान व्हिडिओ केलाय. हो आपलं असं सिनेमॅटिक करू शकतोय की हो. आ रायबाची आईचं म्हणणं आहे की जरा मला रायबा शेटसाठी थोडंसं कष्ट करायचं आहे. तर या जरा ह्याला नको तुला बी आवडणार नाही. तिकडे. बघते की याला जर मी ठेवतो पलटी नाही मारायची ती मग? फिरवायचा इकडे. असं नव्हतं का? हा आणि रायबा ठेवणार मला येत ठेवायला. मग ते सांगतो तर ह्याला मी जर खरं त्याचं कधी ती असं ये धर इथं नुसतं दोन्ही एसने लावाय कापाय तरी रायबाजी आहे. काय आता बोलायचं थंडा धरत्या बाळा. इथं पुढे थांब ये इकडे ये पुढे थांब सरी थांब. रायबा मी टोपी घेतली, आ. आता रायबा शेट कशाला चालू आहे बघा टिबकच्या पाईप कारण हे दावत पण सोडून नेतात दावत केलं होते. की नाही रायबाची असतानाच जर वाटत नाही लई कसं तर होतं म्हणून मी मुरकी धरलाय का मी एसनीला हातच लावत नाही कधीच. त्याला विश्वास आहे माझ्या एसनीला कधी हात लावणार कधीच नाही बाळा लावणार मला त्याची हवा असते. कशी आहे गाडा मालकी जे पुढे पुढे घ्या तू एका पुढे 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 उडा अजून आता ही रायबाच्या सर मागे अरे बा संदेश पुढे उभा राहा बरोबर गेला. अहो नाही बरं का मी नाही धरणार भाऊजी आहो मी नाही येत धरणार त्याची खरंच नाही धरणार जाऊ दे. धरा धरा त्याला झुपा तेवढं येसन धराय कसं तर पोटात मानाने यायला लागला पोटात माझ्या गोळा येतो. मानाने यायला लागला ह्याच्यात थांब रायबा तसं नाही ठेवायचं. खरंच नाही तर येसन धरू वाटत त्याला मी काय करू. थांब जरा ना तुम्ही जाऊ रायबा अरे चल मा कुठं तरी दिवस आणू आण जेव्हा आले ठेव खाते ठेव डायरेक्ट बरं भेट आहे हो त्या आवाजाला. टाक किती किती झालं आपण एक्क्याचा एक छकडा करूया तो. एका कुठं आपले सबस्क्रायबर दिला बरोबर आहे. होय. नाही ते गावांना वाटवून आता तेच व्हिडिओ बघितला पाहिजे. मी कमेंट आली त्या काय काय हो कुठं आणलाय कसा केला कसा केलाय सबस्क्रायबरांनी आणून दिले आपली फॅमिली नाद करते काय वे हो म्हणस तो वर भारभार. तर त्या दादांनी आज कमेंट मध्ये सांगा की एका कुठनं दिलाय कारण खरंच लक्षात नाही राहिलेलं व्हिडिओ. हा नंबर हाय हा नंबर आहे की तुमच्या नंबर मला वाटतं 2-3 हजार असतील. 2-3 हजार कॉन्टॅक्ट आहे त्यांच्याजवळ आत्ता सध्या. आणि नाता भाऊजींची टोमॅटो इथं बसून पण दिसते ती काय विषय नाही. हा तसं होईल नाही लय दर लागला तर. नाता भाऊजींचं घर तिथंच आहे की समोर है नाही ते पुढचा ना बंगला. हा हा तिथं कपडे तर नाता भाऊजींच्या मिसेस आहेत इथे लागलेत कपडे उन्हात घालून त्या तिथनं डोळ्यावर हात ठेवून बघते त्या. हा बघितलंय काय म्हणते ती का भाऊजी तुम्हाला. काय खावडायचं मी काल विचारलं आपलं होतं इकडं म्हणते ती आपलंच आहे मला नाव आम्ही ठेवले मला रायबा आम्ही नाही भाऊजीने ताप सोडलेली आहे. रायबाचे नाव ठेवलं त्याला झोकायला लागणार का नाही. होय मग तुम्हाला नाव कुणी ठेवायला सांगितलं होतं. नाव ठेवलंय सर रायबानं. आमल्या तू वाकड आमल्या एकाला वाकड लावतो तू घेऊन जाय तोच बघायचं. ओ भाऊजीसनी मग नाव ठेवायची काही गरज होती का. बरं नाव ठेवलं ती ठेवलं रायबाला 50 नावाने बोललेलं तर रायबाला रायबाच नाव पाहिजे होतं. मग त्याचा जीव कुणा भाऊजींच्यावर आहे का नाही. चल बाबा लय काम आहे चल जातो म्हणतो आता तिकडे नव सगळं चल चल तिकडे बाळा चल चल कळतय बसणार आहेस काय? बसायला येईल बी हा नाही बाई बसायच पडेल की. चालवलं तर का मोकळे हा मोकळच पुढे
मोकळं येईल की चालवाय. चल. चिक्याला घ्या की मांडीवर. चल. हा. उगाचच हा. चल. इकडे कुठे चल. सांगेल ना. विसरतोस काय लगेच? हा? शिकलासा की हो. हा? कळतंय का नाही शाणा. काय मजा असते बरं का हे खर्च तयार करायला शिकवायला. हा हा? हा? चल चल चल. गो लागल एवढी एवढी वाटकी काठी घेऊन. बाई ह्या मातीत पाय चलत नाही. बाय बाय. तर चला आता आपण फास्ट फॉरवर्ड जाऊया. आणि ही रायबाने छानच केले. तर आता घ्या बघू. तर आता बघू शकताय मी हिताय नारळ झाड कुठे आहे. हे आहे तर आता इथंपर्यंत मला पळत आणि रिटर्न जायचं आहे. नाद खुळाव्या आहे उन्हाचा. तर रायबा माग वळाला. मी खाली गेलेली पळत वर आली आणि ह्यांनी बोलत की वर जा म्हणजे ह्या नारळीच्या झाडाजवळ आणि बघूया की रायबा आज इथनं बाहेर जातोय का. तर रायबा आता कुठं आहे बघा. आणि लय दम लागला. आणि रायबा आता बऱ्यापैकी आवाजावरच येते वर. हे जरा काय बोलत की बघित बोल बोल हसून येते म्हणजे कळ लागले नक्की काय करते इथपर्यंत बघू शकते. चालाय नारळीचं झाड जवळच आहे आता. हा शिकलं शिकलं पिल्लू. रायबा तर तुमच्या हाकेला ओ द्यायला लागला की हो. या रायबा. शिकलं नाही शिकलं की नाही ना रे बस ना आली. नारीच्या अलीकडे जातोय. नारी बसत नाही ना. नारीच्या मागे 50 फुट गेलाय. हा हा तुला बाहेर आणि मैदानात पण तसंच करू. आता काल प्रसाद असा दिलाय बाहेर बघितलं पण नाही ना आता. काय कसला दम लागतोय ऊन बारकाई बी. मला वाटतं सकाळी एक येडा आणि संध्याकाळी एक येडा काढा. ताप आहे. आणि त्यात ह्या टायरात बसतो नका मातीचा खच. टायर थोडक्यात भरलायच मातीनं. हा तुमचं वजन किती असेल 60? टायरात माती माती आणि मातीचं वजन टायराचं वजन माझं वजन जवळजवळ मला ते 100 किलो जातं. 100-120 किलो होय जूचं वजन असेल एक 5 किलो. जास्त. चल चल त्याला मीच लागतो. काय बा हा इकडं तिकडं विसरलास काय. चल नको
चाल हा चल लवकर चल. अरे कसला आवाज कडक आहे ग तुझा मग हागल राय बा आता आवाजानं चल पाट पाट पाट. कशी राय पाहिजे थांबायचं नाही गड्यात, थांबायचं नाही. चल दमलाय त्याला काय गेलं आपण लगेच आणलाय ग खाली काय लागलंय हो? चल ही राय पाहिजे यायची ही होईल आणि ती होईल लाड बंद दात लावल्यापासून लाड बंद आपण त्याला कधी एवढा हार्श धरलेला नाही हो. ओढू नको येस नाही लावाय ओढू नको ते पडलेलं नाही हो. मी पडत्या तर वळलेलं नाही. मातीलाही तापलेली पायाला तर कधीच घ्या. खाली आता वेग बघ किती आता काय करू 5 मिनिटं जरा थांबू खाली कारण की आपण थांबवलेलं नाही शिरा कसल्या दिवसाला लागले त्या पोटावल्या मांडवल्या चल थोडं राहिलंय माझ्यापेक्षा वजन जास्त आहे काय रायबाला चालायचं येणं झाले चले चल थांबायचं नाही तिकडे कुठे झालंय बाळा, थोडंच राहिलंय. चला चला. परत म्हटला पाहिजे पळतो बाबा असलं काय नको हा तीच की. चल चल ऐ झालं थोडं राहिले चल ओढू नको राहू काय वाढलंय बघा की. लय हो, त्याला राधिकाला माती. चले चल आता उभा राहिले चल ये हा हो का, मोकळं जागा. नाही आता आलोच खाली बऱ्यापैकी मग जाताना बसाईल आणि बस नाहीतर एक मारे अजून एक नको. नाही जिम कर तेव्हा पाक चालायचं मधून तेव्हा एक सेट मारायचाच शेवटचा तर त्याला व्यायाम म्हणायचा ह्याच्या कलानं झाला की आदत कल बघतच त्याचा व्यायाम घेतला आता लय गावात बोलू नका. तसं नाही, सारखं बळायचं. मग करायचं नाही का? कसं वाटतंय हा छान. भारतीय नाही होय. असली अर्धांगिनी मिळायला नशीब लागतं बरं का माझं नशीब मागल्या जन्मी मी काहीतरी पाप केले म्हणून मला असली बायको मिळाली अहो, अशी शहाणी असल्यावर काय आहे व्यायाम आणि- हो 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 थांब आता. थांब बाबा विश्रांती घे लगेच वळू नकोस मागं लय माहिती आहे ताव वाजायचं घरला जायची ओढ हो का, एक सांगू का तुम्हाला? हं. ते त्याचं काम 100% ना, 1000% करणार. आणि करून घेणारच जरा वेळ देऊ. तुमच्या कष्टाला केव्हा- अगं विषय नाही मी आता सांगते काय तुला मी उगाच मारतोय आता एवढा वेळ झाला तरी मारतोय का सांग आपलं टार्गेटच असते आणि काय आपण पहिल्यापासून मग दात लावले हो दात लावल्यापासून पुढे आता बघा दात लावला 15 दिवस विश्रांती दिली मला वाटतंय तुम्ही इथं जीवचाही व्यायाम घेताय, पुन्हा ह्याचा करायला पाळणार टायराचा. त्याला चकडामध्ये कायच वाटणार नाही बाईमध्ये पायाला मुंगी आल्या. ठीक आहे बघा, ही आपली ती आहे ना. पहिल्यांदा असं केलं असतील नाहीत आम्ही पहिलं कुलगाव कसं तिकडं वेगळा टायर वेगळा टायराव पहिल्यांदाच. आमचं म्हणजे माझा पप्पा असं कुलगाव बसायचं, धरायचं आणि गाणी म्हणायचं ती लय भारी. आणि संध्याकाळचा आमचा सुंदर आणि बावऱ्या नावाची बैल होती. अगं बाय गो हिंदी केसरी झालेली तीच काय हिंद घेतले नव्हते आवताची ती नव्ह काय. हे बघ खोडक्या खायला भोका लागली अशा आणि याला खानापिना पण आता लिमिटमध्ये नाहीतर हो म्हणून व्यायाम घ्यायचा पण ती म्हणतात ना, जास्त राबीतात असल्या जास्त खाना वाढवायचा. लिमिट पोट भरायचं वगैरे देतोच की खाद्य जास्त आहे की चालू आता. तुम्ही बसल्या पण वर पाक मातीच्या होय म्हणजे मीच बसल्या आधी. शेट जाय खोडक्या खायला लागलायस भोका लागते ते चला तर कळते सगळं आता चला म्हणलं बघ चला वळ नाही तुला वळवा येणार थांब मी वळवून देतो लईच माती नको. तुमचा म्हणजे उत्साह वेगळा आहे ही काम करताना. एवढं चालायला लागतं, एवढं पळायला लागतंय की बास. आणि पण तुम्हाला कंटाळा नाही शेडत आवरून. आता एवढी कार्यकर्ता आपल्याकडे आलं हा. आवडलं की झाली गाडीवर तिथं आपण आवरून सुट्टी देतो आवड पाहिजे हो. आवड म्हणजे आवड नसली की मग सवड काढते आवडीनं केलं पाहिजे. आणि काय म्हणायचं ती करायचंय म्हणून नाही करायचं, काहीतरी करून दाखवायचंय आणि ह्यांचं नाव करायचंय, आपल्या नंदीला सिद्ध करायचंय. ही ते आपलं असते बरोबर आहे, ही जिद्दच पाहिजे मनात. चल बाळा चल. थांबा टायर. बाळा होय की
जाताना जातो घुमत. मी बसू का आता मांडी घालून? थांब की. हा तुला आंघोळ करायला लागणार, धुळा उडणार आहे. चला चल. खाली जाताना बघा. हां चले. आता लय मोठा फार झाला. मी जरा काठी आणायला गेलो, राय पण काठी बघितलं वेगच थांबा नाही इथं राहतात. पळायचं सांगा नको घ्यायला आता तुमच्या स्वतःचे. घे घे. पुन्हा पळायला गेलास की मला भ्यायला लागले बरं का लय. चल. तुम्ही पळत आल्यावर आहे बा पळायचं. आपल्याला कळलं कसं तुम्ही पळत यायला लागलाय हो. त्याचं माझ्याकडे लक्ष आहे, सगळं सगळं माझ्या लक्ष आहे त्याचं. काय हो करतोय काय नाही. इथं नका हे आंब्या झाड आहे का बघा इथं, त्याच्या जरा मागच्या साईडनं बाहेर जातोय म्हणजे गेली आला. आता बघ एक चल दिवाच, नुसतं दिवाच माग लय लागल बिगल त्याला. तर रायबा शेठचा आहे दुसरा राऊंड. ए चल बोललं तरी थांबतोय. तर म्हणल्यावर तर. हो बस झालं बाळा. बस. 2 राऊंड झाली ते. आता पाटा बसून आणणार आहे.